श्री स्वामी समर्थ. गटारी अमावास्या असे नाव कसे पडले? तर चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. तर श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य असल्याने त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच अमावस्येला मांसाहार आणि मद्यप्रेमी ताव मारतात. खरं तर धार्मिक दृष्टिकोनातून अशी कोणतीही प्रथा नाही. तसेच या अमावस्येला गटारी हे नाव मूळ शब्दाच्या अपभ्रंशामुळे पडले आहे. गटारी नाही, गतहारी अमावस्या. श्रावणाआधी येणाऱ्या अमावस्येला गतहारी अमावस्या असे नाव आहे. गतहार या शब्दाचं मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गत याचा अर्थ इथे गेलेला किंवा त्यागलेला असा घेऊन त्यागलेला आहार असा होतो. कालांतराने गतहारीचा अपभ्रंश होत सध्या या अमावस्येचे नाव गटारी अमावस्या असे झाले आहे. श्री स्वामी समर्थ.